रामकृष्ण हरे टाळ टाळ जय जय राम असं हरी जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साकनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदे निर्भर आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवचे नाही कोठे आठवचे नाही असो ऐसा कोठे आठवचे नाही ऐसा कोठे आठवचे नाही हित विदेही भोगदशा हित विदेही भोगुता हित विदेही भोगुता सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत आनंदे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्यांगा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्यांगा लागोने तू पाप पुण्य अंग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदे निर्भर आनंदे निर्भर हरि हरि विठ्ठल
सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीचे विदेही भोगुदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची कंच कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची अपोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोज चरणी साष्टांग मी घातिला विढाला सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवंताचं नाम आणि त्याचा परिणाम व्यक्त करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सांगतायत सदा नाम घोष करू हरिकथा याचे परिणाम काय तर या अभंगातील 4ही चरणातले उत्तरार्ध हे भगवंताच्या नामाचे परिणाम आहेत. पहिला परिणाम सांगितला तेने सदा चित्ता समाधान या परिणामापर्यंत जाण्याकरता आम्ही काय केलं सदा नाम घोष करू हरिकथा. दुसरा परिणाम सांगतात आनंदे निर्भर डुल्लत असो याकरता काय करावं लागलं सदा नाम घोष करू हरिकथा. तिसरा परिणाम सांगतात देहीच विदेही भोगुदशा याच्याकरता काय करावं लागलं सदा नाम घोष करू हरिकथा. आणि चौथा परिणाम सांगतात लागो नेदू पाप पुण्य अंगा याकरता काय करावं लागलं सदा नाम घोष करू हरिकथा. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या बोपेगाव या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह परंपरेने या ठिकाणी चालत आलेला आहे. या उत्सवामध्ये यावर्षी विशेष रूपाचं औचित्य म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळा अशा पद्धतीचे एक औचित्यही या उत्सवामध्ये आहे. एव्हाना हा उत्सव परंपरेने चालत आलेला आहे. मी पत्रिकेमध्ये पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की जवळजवळ 56 वर्ष म्हणजे हे वर्ष 56वा आहे. म्हणजे गेली 55 वर्ष झालं अव्याहतपणे अखंडपणे या परिसरातील अनेक महात्मे या सर्वांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या गावाला 50 वर्षाची जर उत्सवाची परंपरा असेल तर ते गाव एका अर्थाने क्षेत्रच आहे. त्यामुळे बोपेगाव हे बोपेगाव न राहता श्री क्षेत्र बोपेगाव आहे असं जे आपण पत्रिकेमध्ये नमूद केलेलं आहे ते योग्यच आहे. का कारण गेली 50-55 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह इथं संपन्न होतो आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण इथं संपन्न होतं आहे. भगवंताचं नामस्मरण आपण सगळी मंडळी या भूमीमध्ये करत आहात. आणि अनेक महात्मे आत्तापर्यंतच्या 50-55 वर्षामध्ये या भूमीमध्ये येऊन गेलेले आहेत. अशा एका पवित्र भूमीमध्ये माझ्याकडे परमभाग्याने ही कीर्तनाची सेवा आहे. विठाला या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान या पद्धतीचा विचार करतात. या अभंगातून प्रत्येक पदापदाचा किती विचार माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला करता येणं शक्य आहे मला माहीत नाही. परंतु या अभंगातला एक महत्त्वपूर्ण शब्द की ज्या शब्दाकडे आपल्या सगळ्यांना घेऊन जाणं मला अपेक्षित वाटतं तो म्हणजे या अभंगातला समाधान हा शब्द आहे. तेने सदा चित्ता समाधान
मला या समाधान शब्दाचा जरा विशेष रूपाने विचार करायचा आहे. समाधान समाधान म्हणजे तरी नेमकं काय? समाधान या शब्दाचा अर्थ तरी काय? समाधान ही क्रिया आहे का समाधान ही भावना आहे? समाधान हे शरीराच्या क्रियेने मिळतं का मनाच्या भावनेने मिळतं? या समाधानाच्या संबंधाने अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात. प्रत्येकाला वाटतं की मला समाधान असावं, ठीक आहे, परंतु या समाधानाची सरळ सरळ व्याख्या तत्त्वज्ञानाने अशी केलेली आहे, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, तर समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. हा पहिला सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा ऐकून घ्या. वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही, तर समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली मग जनन दिसे तेथे, किंवा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी पहुड येईन, ही जी स्थिती आहे ना, ही खऱ्या अर्थाने समाधानाची स्थिती आहे. असं समाधानाचं एक वर्णन आपल्याला करता येण्यासारखं आहे. विठ्ठल म्हणजे वृत्ती निवृत्ती होणं हे समाधान आहे. मी पहिली व्याख्या सांगतो. मी निवृत्ती हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. थोडं गमतीने बोलायचं झालं तर निवृत्ती वेगळी आणि निवृत्त वेगळं, हे त्याला जी दिलेली वेलांटी ती फार महत्त्वाची आहे. कोणी जर बसल्यापैकी म्हणेल ना निवृत्त काय निवृत्ती काय, नाही नाही नाही, निवृत्त हा शब्द वेगळा आहे आणि निवृत्ती हा शब्द वेगळा आहे. थोडं पद्धतीने सोप्या पद्धतीने बोलायचं झालं तर व्यवहाराच्या दृष्टीने जो शब्द आहे तो निवृत्त आणि परमार्थाच्या दृष्टीने जो शब्द आहे तो निवृत्ती. थोडं आणखीन पुढं गमतीने बोलू, ज्याला वयाची अट आहे तो निवृत्त आणि ज्याला वयाची अट नाही ती निवृत्ती. पहा, ज्याला वयाची अट आहे, आपल्याकडे प्रपंचामध्ये 58 वर्ष झाली, 60 वर्ष झाली की त्याला निवृत्त किंवा त्याला इंग्रजीमध्ये रिटायरमेंट असं आपण म्हणतो. म्हणजे त्याला वयाची अट आहे. 60 वर्ष झालं की आता तुम्ही नोकरी करू नका, आता तुम्ही घरी बसा, म्हणून त्यांना निवृत्त केलं जातं. आपल्याकडे तशी वयाची अट नाही, उलट 60 नंतर जास्त जोर आहे आपल्याकडे, म्हणजे असं दिसून येतं. तसं आपल्याकडे हे काही वयाची अट नाही, म्हणून वयाची मुळातच निवृत्तीच्या दृष्टीने विचार केला तर अट नाही. निवृत्ती ही कधी येऊ शकते, 10व्या वर्षी येऊ शकते, 50व्या वर्षी येऊ शकते, 17व्या वर्षी येऊ शकते. कारण वृत्ती निवृत्ती होण्याचा जो क्षण आहे त्या क्षणाला वयाची मर्यादा नसते, त्याला भावनेची गरज असते. विठ्ठल म्हणून हा पहिला विचार मी समाधानाचा आपल्याला सांगत होतो की निवृत्तीची अवस्था येणं याला समाधान म्हणा. आपण खरं तर मोठी भाग्यवान मंडळी आहात. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं स्थान आपल्यापासून जवळ आहे. मी तर अनेक वेळेला असं सांगत आलेलो आहे की वारकरी संप्रदायाचं मूलपीठ म्हणून ज्या पीठाकडे बघितलं जातं ते त्र्यंबकेश्वर आपल्या परिसरामध्ये आहे. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि त्याहून अधिक मी जास्त भाग्यवान महेश गुरुजी मी नेहमी म्हणत असतो. कारण आमची जी परंपरा आहे माणकोजी बोधले महाराजांची परंपरा, ही परंपरा म्हणजे कोण आहेत माणकोजी बोधले महाराज. आमच्याकडे रोज एक आरतीमध्ये प्रमाण म्हटलं जातं, निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार बोधल्याचे कोळी झाला दिनकर. माणकोजी महाराज म्हणजे निवृत्तीनाथांचेच अवतार आहेत. त्यामुळे अगोदर आमच्याकडे निवृत्तीनाथांची उपासना आहे आणि मग माणकोजी महाराजांची उपासना आहे. अगोदर आमच्याकडे निवृत्तीनाथांची. आजही आमच्याकडे धामणगावामध्ये आमच्या मूळ गावी तुम्ही आलात तर पहिली उपासना आम्हाला निवृत्तीनाथांची आहे. रोजच्या उपासनेमध्ये आम्हाला निवृत्तीनाथ अगोदर आहेत आणि मग माणकोजी बोधले महाराज आहेत. थोडक्यात मला बोलायचं आहे की परमार्थाच्या दृष्टीने निवृत्ती हा शब्द किती महत्त्वाचा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये मूल आद्य गुरु म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या निवृत्तीनाथांचा हा परिसर आहे असं म्हणायला हरकत नाही. जिथं निवृत्तीची अवस्था आहे त्याला समाधान म्हणा, हा समाधान शब्दाचा पहिला अर्थ. मी थोडासा आणखीन थोडा पुढं जाऊन अर्थ सांगतो. दुसरा एक अर्थ आपल्याला समाधानाच्या संबंधाने असा करता येईल, चित्त चित्त म्हणून न राहता चित्त चिदरूप होणं ही समाधानाची स्थिती आहे. ऐका आता पुन्हा एकदा, चित्त चित्त म्हणून न राहता चित्त चिदरूप होणं ही समाधानाची स्थिती आहे. मी याच्याकरता रोजचं ऐकण्यातलं पाठातलं प्रमाण देऊन पुढं जातो. आपल्याकडे जर एखाद्याला विचारलं कसं चाललंय तर ते एवढं ठसक्यामध्ये आपल्याला म्हणतं ठेविले अनंते तैसेची राहावे. पण हे प्रमाण अर्ध पाठ करून उपयोग नाही, पुढं फार महत्वाचं आहे. चित्ते असो द्या समाधान, चित्ते असो द्यावे चित्ते असो
समाधान ही महाराजांची सगळ्यांना माहीत असलेली भाषा आहे. आता हे चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे काय? माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने मला असं वाटतं, चित्त चित्त न राहता चित्त चिदरूप होणं ही समाधानाची स्थिती आहे. मी एकनाथ महाराजांची भागवतातली एक ओवी देऊन पुढे जातो, ऐका. नाथ महाराज भागवतामध्ये आपल्याला असं सांगतात, प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. ही एकनाथ महाराजांची भागवतातली शब्द आहेत. प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, साधूंच्या चित्ता प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाधू न शके. याचं कारण चित्त घातले भगवंता, चित्त भगवंताला घातल्यामुळे चित्त चित्त न राहता चित्त चिदरूप झाल्यामुळे. याच्या पुढची ओवी सांगतोय एकनाथ महाराजांनी, याच्याही पुढं थोडंसं एक पाऊल पुढं टाकून सांगितलेलं आहे. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजन युक्त, त्यासीच बोली जे मदभक्त तेची संत सज्जन. अशी नाथ महाराजांनी आपल्याला अगदी संत शब्दाची सरळ व्याख्या सांगून दिली. म्हणजे चित्त चित्त न राहता प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाही. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर प्राप्त आणि अप्राप्त याचाच अर्थ काय? सुख आणि दुःख ही कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाही. एक व्यवहारातला साधा नियम आहे, प्राप्त झालं की माणसाला सुख आहे आणि अप्राप्त झालं की माणसाला दुःख आहे. आणखीन सोपं बोलायचं झालं की मिळालं की माणसाला सुख आहे आणि नाही मिळालं की माणसाला दुःख आहे. पण मिळालं की सुख होतं आणि नाही मिळालं की दुःख होतं, असं मिळणं आणि न मिळणं याच्या पलीकडे ज्यांचं चित्त पोहोचलं ती समाधानाची स्थिती आहे. समाधानाची व्याख्या थोडीशी पहा कशी वाटते तुम्हाला. म्हणजे मिळणं आणि न मिळणं याच्या पलीकडे पोहोचणं. मी अगदी एका वाक्यात तुकोबारांच्या चरित्रातून बोलायचं झालं तर, तुकाराम महाराजांना कुणी जगद्गुरू म्हटलं म्हणून तुकाराम महाराजांना त्याचं कौतुक नाही, आणि तुकाराम महाराजांना कुणी वेडं म्हटलं म्हणून तुकाराम महाराजांना त्याचा राग नाही. या निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, या सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, या गरीब आणि श्रीमंतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, या भेद आणि अभेदाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय. थोडक्यात द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं या स्थितीला समाधान म्हणा. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं, द्वैताच्या पलीकडे पोहोचणं. जोपर्यंत द्वंद्वामध्ये आहे, थोडं पुढं बोलू, प्रपंचातलं दुःख जसं माणसाला त्रासदायक असतं तसं प्रपंचातलं सुखसुद्धा माणसाला त्रासदायक असतं. पहा पटतंय का माझं बोलणं? आणखीन एकदा मानसशास्त्राच्या कसोटीवर जरा मी बोलतो ते ऐकून घ्या. प्रपंचातलं दुःख जसं माणसाला त्रासदायक असतं तसं प्रपंचातलं सुखसुद्धा त्रासदायकच आहे. जरा पुढं बोलतो, आम्ही जरी प्रपंचातल्या सुखाला सुख म्हणायला लागलो तर ज्ञानोबाराय मात्र याला सुख म्हणायलाच तयार नाहीत. ज्ञानोबारांची भाषा आहे, मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाणं दुःख. बस एका शब्दामध्ये विषय मिटून टाकला. किंवा विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अबराची सावली जाईल रे, या ज्ञानोबारांनी दृष्टांताने आम्हाला सांगून टाकलं. प्रपंचातल्या सुखाला आम्ही सुख म्हणायला लागलो पण ज्ञानोबाराय त्याला दुःख म्हणत नाहीत. थोडं पुढं बोलतो, सुख दोन पद्धतीचं असतं. एक दुःखाला जन्म देणारं असतं आणि एक दुःखाला कायमचं घालविणारं असतं. पहा जरा बोलणं, दुःखाला कायमचं घालविणारं जे सुख आहे त्याला ब्रह्मसुख म्हणतात आणि दुःखाला जन्म देणारं जे सुख आहे त्याला विषय सुख म्हणतात. विठ्ठल प्रपंचामध्ये जे सुख आहे ते दुःखाला जन्म देणार आहे. प्रपंच बरं मी उदाहरण देतो. समजा आपल्याला फारच हे काहीतरी वेगळं वाटायला लागलं, अगदी साधं उदाहरण देतो. मला एक साधा बोपेगावकर सगळी प्रश्न एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? लाईट म्हणजे मी अवघड विचारत नाही, मी तुमच्या घरातलं विचारतोय, सोपं विचारतोय. लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? मोकळा म्हणून बोला, काही घाबरू नका. तुम्ही जितकं बोलत राहाल तितकं साधारण 2-3 वाजेपर्यंत सुटल कीर्तन. तुम्ही जर असं नाही, महेश गुरुजींना भरत अण्णांना माझा स्वभाव माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही. जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणून मान डोलवत नाही तोपर्यंत सोडत नाही. आता त्याला इलाज नाही, मला सवय लागलेली आहे. मला माहीत नाही बाकी महाराजांना आहे का नाही सवय ही, पण मला मात्र सवय लागलेली आहे की जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणत. त्याचं कारण सांगतो गुरुजी, आपण माझ्यापेक्षा अत्यंत अनुभवी आहात पण मला त्याचं कारण असं सांगायचं आहे. मी जर एवढ्या दुरून इथं आलेलो असेल आणि ही सगळी मंडळी जर महत्त्वाची 2 तास माझ्यासमोर बसलेली असतील तर माझी कीर्तनकार म्हणून जबाबदारी आहे या 2 तासामध्ये तुमच्या पदरात काहीतरी टाकणं, ही माझी जबाबदारी आहे.
मी जर एवढ्या दुरून आलेलो असेल तर ही माझी जबाबदारी आहे आणि तुमची जबाबदारी आहे की या कीर्तनातून काहीतरी घेऊन जाणं. ही जोपर्यंत हा वक्ता आणि श्रोता असा एकजीव होत नाही तोपर्यंत कीर्तनाचा परिणाम समाजावर होत नाही. एरवी नाहीतर आम्ही अशी कीर्तनं करतच राहू, तुम्ही असं ऐकतच राहाल. परिणाम काय हे बघितलं पाहिजे. याच्यातून आम्हाला आउटपुट काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण आउटपुट म्हणतो, आमच्या पदरात काय पडलं, आमच्या गावात. याच्यात आमचे वडील एक वाक्य आता वडिलांना गुरुजी चांगलं ओळखतात, भरतांना ओळखतात, कुंदन महाराज ओळखतात. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात, परमार्थ केल्याची खून. आता ते आमच्या फड पद्धतीतलं बोलणं त्यांचं, ते असं म्हणत असतात, परमार्थ केल्याची खून एकतरी जावा अवगुण, असं म्हणत असतात. एकतरी जावा अवगुण. आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. मी आपल्याला सोपं बोलतो, मला ज्या शब्द मला माहीत नाही, मी किती अभंग सगळा सोडवणार आहे करणार आहे माहीत नाही, पण इथला समाधान हा शब्द तुम्हालाही महत्त्वाचा आहे, मलाही महत्त्वाचा आहे, सगळ्यांनाच महत्त्वाचा आहे. मी त्या शब्दावर चर्चा करतोय. मी त्या शब्दावर चर्चा करताना एक तत्त्वज्ञानातून अर्थ अगोदर असा सांगितला, वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. हा माझा पहिला अर्थ झाला. मी आता दुसरा अर्थ आपल्याला असा सांगत होतो, चित्त न राहता चित्त चिदरूप होणं याला समाधान म्हणा. आणि त्याच्याकरता नाथ महाराजांच्या काही भाषा वापरून मी आपल्याला असं म्हणत होतो की द्वंद्वाच्या पलीकडे चित्त पोहोचणं, सुखदुःखाच्या पलीकडे चित्त पोहोचणं ही समाधानाची स्थिती आहे. आणि मी त्याहीपेक्षा जाऊन थोडंसं आणखीन सामान्य पद्धतीने असं बोलत होतो, प्रपंचातलं सुख आणि प्रपंचातलं दुःख हे दोन्ही एका अर्थाने सारखेच आहेत. एका अर्थाने सारखेच आहे. प्रपंचातलं दुःखही तसंच आहे आणि सुखही. जरा थोडं आणखीन सोपं बोलू, या दोन्ही साखळ्याच आहेत, फक्त एक लोखंडाची आहे आणि एक सोन्याची आहे, एवढं आहे. सुख म्हटलं तरी बंधनच आहे आणि दुःख म्हटलं तरी बंधनच आहे, फक्त एका लोखंडाच्या साखळीने बांधलं आणि एक सोन्याच्या साखळीने बांधलंय. नाही कळालं आणखीन सोपं उदाहरण देऊ. 2 पोपट 2 पिंजऱ्यामध्ये बांधले. एक पिंजरा होता सोन्याचा, एक पिंजरा होता लोखंडाचा. तो मालक सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे गेला आणि त्याला म्हणायला लागला, अरे तुला मी सोन्याचा पिंजरा दिलाय, तुझा भाऊ जो आहे त्याला मात्र लोखंडाचा पिंजरा दिलाय. माझं तुझ्यावर फार प्रेम आहे म्हणून मी तुला सोन्याचा पिंजरा दिलाय. तुझा जो असणारा जातभाई आहे त्याला मात्र मी लोखंडाचा पिंजरा ठेवलेला आहे. तुला आणखीन काय देऊ सांग, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी सोन्याचा पिंजरा तर दिलाच आहे, आणखीन तुला काय पाहिजे सांग. त्या पोपटाने एकच वाक्य सांगितलं, म्हटलं काय देऊ, देता हो एकच द्या. काय द्या, या पिंजऱ्यातून बाहेर काढा, एवढंच द्या म्हटलं, बाकी काय नाही. तो मालक म्हटला, अरे वेडा आहे का, सोनं आहे ना. तो पोपट म्हटला, पण पिंजरा आहे ना. तुला सोनं महत्वाचं पण मला पिंजरा आहे ना. सोन्याचं महत्व तुला, मला कशाचं म्हटले. कोणाला काय आहे, प्रत्येकाच्या महत्वाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. आमचे वडील आणखीन एक वाक्य सांगत असतात. आता ते आमच्या वडिलांचं जुन्या काळातलं फड पद्धतीचं बोलणं, ते असं म्हणत असतात गमतीने, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या गोष्टीचं महत्त्व वाटतं. काय करा, एका पाटीमध्ये दारू घ्या. नाही मी उगाच सांगायला लागलो, तुम्ही लगेच करायला जाऊ नका असलं हे. फक्त मी एक सांगतो, एका पाटीमध्ये दारू अशी घ्यायची किंवा एका बादलीमध्ये आणि ती गाढवाच्या जवळ ठेवायची. काही नाही, एवढंच बघा की ती पितय का. ते गाढव फक्त एवढंच म्हणतंय, हे आपलं नाही, हे यांचं आहे, असं ते गाढव म्हणतंय, मी नाही. ज्याचे त्याचे विषय वेगळे. त्या सोन्याच्या पिंजऱ्यामधला सोनं हे माणसाला अप्रूप आहे, पोपटाला काय महाराज. पोपटाला त्या सोन्याचं काही घेणं देणं आहे. पोपट त्या सोन्याकडे बघत नाही, ते पिंजरा अडकलोय ना हे मला याच्यातून बाहेर काढ, सोन्याचं महत्त्व तुला आहे. तसं प्रपंचातलं दुःख हा लोखंडाचा पिंजरा आहे आणि प्रपंचातलं सुख हा सोन्याचा पिंजरा आहे. विठाला का, याचं कारण आणखीन एक सांगतो. दुःख जसं आम्हाला त्रासदायक वाटतं तसं सुख सुद्धा एका अर्थाने ते दुःख निर्माण करणारच आहे. ते सुख प्रपंच. म्हणून मी उदाहरण आपल्याला देत होतो, आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं, सुखाचं. फॅन असणं सुखाचं का दुःखाचं, सुखाचं. फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं, सुखाचं. 1 महिन्यानंतर MECBचं बिल येणं सुखाचं का दुःखाचं. आता मोकळ्या मनाने बोला, ते सुखाचं आहे का हो बिल येणं. अहो त्या दिवशी काय गोंधळ असतो. बरं, आपलं मानसशास्त्र असं आहे महाराज, आपण प्रापंचिक माणसं अशी गमतीची आहोत. आपल्याला लाईट पाहिजे, फॅन पाहिजे, पण बिल आलं नाही पाहिजे बघा. आणि मग ते बिल येऊ न देण्याकरता काही माणसं गावामध्ये असतातच. ते म्हणतात तुला काळजी करू नको, बिल यायची नाही. ती माणसं अवतारी पुरुष असतात, ती तेवढ्याच कार्याकरता आलेली असतात. अवतार तुम्हा, कळालं का तुम्हाला. ते तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे आकडा टाकणं म्हणतात त्याला बघा. ते तेवढंच काम करतात. ते म्हणतात मला 200 दे, वर्षभर तुला बिल येणार नाही. ती व्यवस्था. आपल्याला लाईट पाहिजे, फ्रीज पाहिजे,
पण आम्हाला ते बिल आलं की दुःख होतं, म्हणजे या सुखाने जन्म दिला दुःखाला. त्यामुळे प्रपंचातलं सुख तरी काय आणि प्रपंचातलं दुःख तरी काय, त्रासदायकच आहे. म्हणून या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही स्थिती जिथं आहे त्याला समाधानाची स्थिती म्हणा. मी आपल्याला तुकोबरांचे शब्द सांगून पुढे जातो. तुकोबराय सांगतात, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, परिणाम काय झाला, कळो नये सुख दुःख, कळो नाही सुख दुःख, तहान हर पली भूक, तहान हर पली भूक, कळो नाही सुख दुःख, तहान पली भूक, तहान तहान हरपली भूक, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. प्रक्रिया करायची असेल तर असं करा, तुझं पाहता विठ्ठला 1, देहभाव हरपला 2, कळो नये सुख दुःख 3. तुझं पाहता विठ्ठला, तुला आम्ही डोळ्याने पाहिलं, आता कसलीही पद्धतीची देहासी आसक्ती राहिली नाही. ज्ञानोबा सांगतात ना, तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय, प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. या गीतेवरच्या श्लोकावर जे वेगवेगळ्या पद्धतीचं भाष्य ज्ञानोबाराने केलं, त्या भाष्यामध्ये ज्ञानोबा आम्हाला सांगतात, शरीर भावना सती, आता शरीराची आसक्ती राहिली नाही. इंद्रिय विषय विसरती, इंद्रिय सगळे विषय विसरून गेलेले आहेत. आता अशी स्थिती झालेली आहे, या देहाचं कुठलंही ममत्व राहिलं नाही. मी देह ही स्थिती राहिली नाही. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. मी देह या पलीकडे आता आम्ही पोहोचलो. देह तवा आहे प्रारब्धाधीन, याचा मी काशीन भार वाहू माता, अशी जे तुकोबारांचे शब्द आहेत, या स्थितीमध्ये आलो. आता देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. या भूमी एकनाथ महाराजांच्या चरित्रात एक गमतीने उदाहरण दिलं जातं. काही नाही म्हणे, एक मनुष्य एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला लागला. काय अपशब्द बोलायला लागला, वाईट वक्त बोलायला लागला, शिव्या शब्द द्यायला लागला. नको नको ते अपशब्द बोलला, भरपूर शिव्या द्यायला लागला. पुष्कळ जवळजवळ 1 तासभर त्यांनी शिव्या दिल्या, तरी एकनाथ महाराज शांत होते. शेवटी त्याच्याजवळच्या शिव्या संपल्या, त्यानं मागून घेतल्या. मिळतात आता व्हॉट्सअपला किंवा यूट्यूबला सुद्धा मिळतात. आता काही तसं काही नाही, प्रतियशांकडून सुद्धा मिळतात आपल्याकडे. त्यामुळे मग ते भरपूर घेतल्या. तरी काही नाथ महाराज शांतच, काही बोलत नाहीत, काही नाही, शांत आहेत. शेवटी त्यांनी एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज मी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, तुम्ही एकतरी मला माघारी शिवी द्या. मी तुम्हाला एवढे अपशब्द बोललो, तुम्ही एकतरी मला अपशब्द बोला. एकनाथ महाराजांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, तू आत्तापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या म्हटलं. तू दिलं म्हणतो, पण तू दिलेलं मी घेतलं पाहिजे ना. तू दिलेलं मी घेतलं तर तुला मी देणं लागतो. देणं कधी लागतो, घेतल्यानंतर देणं लागतो. तू दिलं म्हणतो, पण मी घेतलं नाही, कुणाला दिलं. त्यांनी सांगितलं, अहो नाथ महाराज मी तुम्हाला शिव्या दिल्या. तुम्हाला म्हणजे नेमकं कुणाला, माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या. जर देहाला दिल्या म्हणत असशील तर मी या देहाची निंदा करतो, तू या देहाची निंदा करायला लागला. आणि आत्म्याला दिल्या म्हणत असतील तर तुझा माझा आत्मा एकच असल्यामुळे स्वतःलाच दिल्यासारखे आहेत. याचा अर्थ असा होतो की देहाची आता आसक्ती राहिली नाही, देहभाव संपलेला आहे. आणि मग या स्थितीमध्ये जाणं ही स्थिती द्वंद्वाच्या पलीकडली स्थिती आहे. यालाच म्हणा समाधानाची स्थिती. एवढ्यावरही हा सगळा विषय नाही समजला तर मी एक ज्ञानेश्वरीतली ओवी देऊन पुढे जातो. ऐका, ज्ञानेश्वरीतली ओवी सगळ्यांच्या ऐकण्यातली पाठातली गोड ओवी आहे. ज्ञानोबाराय बोलतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. मी तर असं म्हणेल,
म्हणजे ही सगळी जुनी मंडळी आदरणीय ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर आहेत, तरी मी म्हणेल जे आपल्याला नामदेवराय सांगतात ना, एकतरी ओवी अनुभवावी, कमीत कमी या ओवीकडे तरी बघा. आता अलीकडे थोडं बदल करण्याची वेळ आली. एकतरी ओवी अनुभवावी नाही, एकतरी ओवी वाचावी अशी म्हणायची वेळ आली. आता अलीकडल्या काळामध्ये काही नाही, वाचन नाही, ज्ञानेश्वरीचं वाचन नाही, काही नाही, पण एकतरी ओवी बघा. तुम्ही या ओवीकडे जरा बारकाईने बघा. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. हा मना माझी शब्द तिन्हीकडे लावा. सुखी संतोषा न यावे कुठं, मना माझी. दुःखी विषादा न भजावे कुठं, मना माझी. आणि लाभालाभ न धरावे कुठं, मना माझी. लाभ अलाभ न धरावे मना माझी. लाभ आणि अलाभाच्या पलीकडे मन पोहोचणं, सुख आलं तरी हुरळून न जाणं या स्थितीमध्ये मन पोहोचणं, आणि दुःख आलं तरी खिन्न न होणं या स्थितीमध्ये मन पोहोचणं, मनाची झालेली ही अवस्था, या अवस्थेलाच मना समाधान. विठ्ठल म्हणून मी आपल्याला अगोदरच सांगितलं होतं, समाधान हा शरीराचा धर्म नाही, ही मानसिक उर्मी आहे. ऐका, समाधान हा शरीराचा धर्म नाही आहे. आपल्याकडे कोणते कपडे घातले म्हणजे आम्हाला समाधान होईल असं नाही सांगता येत. आम्हाला काय मिळालं म्हणजे आम्हाला समाधान होईल असं सांगता येत नाही. या सगळ्यांपेक्षा सुद्धा मनाची भावना काय आहे याच्यावर समाधान अवलंबून आहे. ज्ञानोबाराय बोलता, सुख आलं हुरळून जाऊ नका, आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नका. मला कधी कधी ज्ञानेश्वरी वाचताना फार आश्चर्य वाटतं. ज्ञानोबाराय बोलता, सुख आलं तरी हुरळून जाऊ नका, म्हणजे फार आनंदाने उड्या मारू नका, आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका, असं ज्ञानोबाराय जर सांगत असतील, आणि ही स्थिती जी आहे या स्थितीला समाधानाची स्थिती म्हणा, असं जर आपल्याला तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने उत्तर येत असेल, तर नेमकी ही स्थिती आहे तरी कोणती? याला तत्त्वज्ञानामध्ये स्थितप्रज्ञ अवस्था असं म्हटलं जातं. ऐका, ही स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. सुख आलं तरी हुरळून न जाणं, आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून न बसणं. मला आणखीन एक आश्चर्य वाटतं. आता माझ्या स्थितप्रज्ञाची अवस्था आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये कोणती अवस्था आहे सांगतो, नीट ऐका. आपल्याकडे 4 आश्रमाचं चिंतन आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. साधारण हे आपल्याला माहीत आहे. ब्रह्मचर्य आश्रम, लग्नाच्या अगोदर जो आश्रम आहे तो ब्रह्मचर्य आश्रम. लग्न झाल्यानंतर ज्या आश्रमामध्ये आपला प्रवेश होतो त्याला गृहस्थाश्रम. एका विशिष्ट कालावधीनंतर जो आपल्याकडे आश्रम येतो तो वानप्रस्थाश्रम. आणि शेवटचा आश्रम जो सांगितला जातो त्याला संन्यासाश्रम. जुने कीर्तनकार गणित असं सांगायचे, 1 ते 25 ब्रह्मचर्य, 25 ते 50 गृहस्थाश्रम, 50 ते 75 वानप्रस्थ, आणि 75 ते 100 संन्यास. एक जुनं काळातलं गणित, ज्याला शतवर्षाची गणना हे धरून केलेलं गणित. मला त्याच गणितात गुंतायचं नाही आहे, पण साधारण या टप्प्यातून प्रत्येक माणसाला जावं लागतं, बरोबर आहे. एक ब्रह्मचर्य आश्रमाचा पहिला टप्पा असतो, दुसरा गृहस्थाश्रमाचा टप्पा असतो, तिसरा वानप्रस्थ आश्रमाचा असतो, आणि चौथा संन्यास आश्रमाचा असतो. ऐका आता बारीक जरा. पण याच्यामध्ये आपल्याकडे धन्यो गृहस्थाश्रम हा असं म्हटलं जातं. याचं कारण काय? या 4ही आश्रमामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ आश्रम कोणता असेल तर धन्यो गृहस्थाश्रम हा. याचं कारण एका वाक्यात देतो. बाकीचे राहिलेले सगळे आश्रम ज्या आश्रमावर स्वतःचं जीवन चालवितात तो गृहस्थाश्रम आहे. जर मानवी जीवनामध्ये कलियुगामध्ये गृहस्थाश्रमच नसेल तर मग वानप्रस्थ आश्रम असो अथवा संन्यासाश्रम असो अथवा ब्रह्मचर्य आश्रम, या 3ही आश्रमांची उपजीविका होणार कशावर? या 3ही आश्रमांचं अस्तित्व ज्या आश्रमावर अवलंबून आहे तो गृहस्थाश्रम आहे. म्हणून शास्त्र सांगतं धन्यो गृहस्थाश्रम हा. आता हे झालं शास्त्राच्या दृष्टीने, पण मला थोडं पुढं बोलायचं आहे. हे 4ही आश्रमामध्ये जरी गृहस्थाश्रम श्रेष्ठ असला तरी या 4ही आश्रमामध्ये जगण्याकरता कठीण आश्रम जर कोणता असेल तर तो वानप्रस्थ. ऐका माझं बोलणं, वानप्रस्थ आश्रम कठीण आहे. मी जरा थोडं पुढं बोलू. ब्रह्मचर्य आश्रम ठीक आहे, एका विशिष्ट वयापर्यंत होतं, ते होऊनही जातं. गृहस्थाश्रमही मी म्हणतो कलियुगामध्ये अनेक गृहस्थी असतात, त्यांच्याकडे बघून त्यांच्यासारखा संसार करावा लागतो असं धरून आपल्याला चालता येतं. संन्यासाश्रमाचा तर विषय नाही, कारण का हा सगळा त्याग करून तो गेलेला असतो. पण या 4ही आश्रमामध्ये कठीण आश्रम जगायला तो वानप्रस्थ. वानप्रस्थ आश्रम संयोगी वियोग, संयोगी वियोग सांगितला. ही झाली त्याची व्याख्या. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर वानप्रस्थ आश्रम सांगू. ऐका, आपण सगळं निर्माण करायचं,
आपण सगळं निर्माण करायचं, त्याच्यामध्ये आपण राहायचं आणि एका विशिष्ट कालावधीनंतर आपल्या डोळ्या देखतच असलेल्या आपल्या सगळ्या संपत्तीला हे माझं नाही म्हणून राहायचं. हे फार कठीण आहे. कळलं का बघा आता? ह्याला वानप्रस्थ आश्रम म्हणायचं आहे. बघा, कमवणं सोपं आहे, घालवणंही सोपं आहे, पण कमवून घालवण्याच्या मध्ये असलेला जो टप्पा आहे ते असूनही आपलं नाही म्हणणं हे फार कठीण आहे. आपलं नाही म्हणणं हे फार कठीण आहे. थोडं आणखीन सोप्या भाषेत बोलतो, इदम न मम हे म्हणायचं फार अवघड आहे. मम म्हणणं ठीक आहे, हो सोपं आहे, पण इदम न मम म्हणणं फार कठीण. जरा आणखीन थोडं बोलू. मला याच्यातली संस्कृतमधली थोडीशी गंमत सांगतो, मला भावलेली गुरुजी. मम न मम आणि इदम न मम 3 शब्द आहेत. मम न मम आणि इदम न मम. मम 1, न मम 2 आणि इदम न मम 3. सांगतो नीट ऐका. मम म्हणजे माझं, न मम हे माझं नाही, हे माझं नाही. इदम न मम हे मी कमवलेलं माझं नाही. हे फार कठीण आहे. बघा आणखीन म्हणजे लक्षात येते का? बघा, मी बोलतो हे घर माझं आहे, घर माझं आहे, मम. दुसऱ्या घराकडे बघत असताना माझं नाही, हे माझं नाही, हेही ठीक आहे, पण माझंच घर माझं नाही म्हणणं कठीण आहे. आता तरी लक्षात आलं का? बघा, माझं घर म्हणणं सोपं आहे, दुसऱ्याचं घर माझं नाही म्हणणं हेही सोपं आहे, पण माझंच घर माझं नाही म्हणणं कठीण आहे. माझं घर म्हणणं मम, दुसऱ्याचं घर माझं नाही म्हणणं न मम, पण माझंच घर माझं नाही म्हणणं इदम न मम. विठ्ठला विठ्ठल. इदम शब्द आहे ना, त्याच्याकरता म्हणून बोललो. आणि ही जी स्थिती आहे ही स्थितप्रज्ञाची स्थिती आहे. ही जी स्थिती आहे ही वानप्रस्थ आश्रमाची स्थिती आहे. समजा एवढ्यावरही आपल्या सगळा नाही विषय सगळा लक्षात आला तर मी एकच रामायणातलं नाव आपल्यासमोर ठेवतो, एकच रामायणातलं नाव ठेवतो. आणि मला वाटतं की तुम्ही आवर्जून ते रामायणातलं तेवढं एक पात्र जाऊन घरी गेल्यानंतर जेवढी तुमच्याकडे रामायणाची पुस्तकं असतील त्याच्यातून जितकं त्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला भेटेल ते वाचत राहा. आणि रामायणातलं ते पात्र मला सांगायचं आहे शत्रुघ्न. त्या शत्रुघ्नाबद्दल थोडं कधीतरी वाचा. आपल्याकडे रामाबद्दल बोललं जातं, भरताबद्दल बोललं जातं, आपल्याकडे लक्ष्मणाबद्दल बोललं जातं, पण शत्रुघ्नाबद्दल फार रामायणामध्ये काही कथा फारशा सांगत नाहीत. सीतेबद्दल बोललं जातं, कैकेयीबद्दल मंथरेबद्दल तर जास्तच बोललं जातं, कारण ते निदर्शनास येतं तितकं बोललं जातं. हे त्यांची संख्या जरा जास्त आपल्याकडे आहे. रावणाचा तर विषयच नाही, बोलणाऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी आलेला असतो. इतकं असतं ते, त्याला आता इलाज नाही, आता त्याला इलाजच नाही. आता ते काय बरं तुम्हाला सांगू का गुरुजी, त्याच्यातनं कोण सुटलं नाही तुम्हाला सांगतो गुरुजी. काय आहे, आता आपल्या घरातलं कीर्तन असल्यासारखं ही सगळी मंडळी माझी जिवलग मंडळी आहेत म्हणून बोलतो. खरं तर या मायेतून कुणी सुटलं नाही, कुणी सुटलं नाही महाराज. काय सांगू तुम्हाला, आता ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी इथं आहेत की आम्ही यांच्याकडे बघून परमार्थ करावा अशी मंडळी आहेत. तुम्ही बघा, कुणी जरा पुढं स्पष्ट बोलू, माया खोटी आहे म्हणणारा सुद्धा सुटला नाही. बाकीच्याचं काय घेऊन बसला महाराज, सुटलं नाही कोणी. फार अवघड आहे हे. म्हणून ते आपण अभिजित महाराज पाठामध्ये आम्ही चातुर्मासात अनेक गोष्टी आपण अभ्यासल्या. मायेबद्दल बोलताना आचार्यांचे शब्द असे आहेत, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. इथला अद्भुत हा शब्द खूप महत्त्वाचा आहे महाराज, खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे रामायणामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. शत्रुघ्नाबद्दल फार बोललं जात नाही. का बोललं जात नाही? शत्रुघ्न कोण आहे? शत्रू अधिक घ्न हा झाला त्याचा विग्रह. शत्रूचं हनन करणारा तो शत्रुघ्न हा झाला सरळ सरळ अर्थ. पण कोणत्या शत्रूचं? ते लौकिकातला कोणत्या शत्रूचं हनन केलं त्याच्यावर फारशी चर्चा नाही आहे. नाथ महाराजांनी मात्र सगळ्यात मोठा शत्रू सांगितला तो अहंकार. हा मोठा शत्रू सांगितला. आणि अहंकार रूपी शत्रूचं हनन करणारा तो शत्रुघ्न. शत्रुघ्नाने कोणत्या शत्रूचं हनन केलं तर अहंकार रूपी शत्रूचं हनन केलं, मम रूपी शत्रूचं हनन केलं. मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊन पुढे जातो. मला सांगा, राम लक्ष्मण 14 वर्ष वनवासामध्ये होते, भरत 14 वर्ष नंदीग्रामामध्ये होता, बरोबर आहे. अयोध्येचं राज्य 14 वर्ष कोणी सांभाळलं
अयोध्येच्या सुखदुःखामध्ये कोण संमिश्रित होत होतं? कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तीनही मातेची 14 वर्ष कुणी सेवा केली? राम लक्ष्मणांनी केली का? नाही, कारण ते तर वनवासात होते. बरं, भरतानी तरी केली का? नाही, ते तर कुठं होते? नंदीग्रामात होते. मग 14 वर्ष अयोध्येच्या सुखदुःखामध्ये कोण सहभागी होतं? याचं एकच उत्तर येतं, त्याचं नाव शत्रुघ्न. 14 वर्ष अयोध्येची सेवा करतोय शत्रुघ्न. पण ऐका, तुम्ही रामायणात असं एकतरी वाक्य शत्रुघ्नाच्या मुखातलं दाखवा. या राम लक्ष्मण भरताला असं कधी म्हटलेलं दाखवा. तुम्ही 14 वर्ष कोणी अयोध्येत नव्हतं, हे 14 वर्ष मी सांभाळलंय असं कधीतरी शत्रुघ्न म्हणतोय. मी इतकीच सेवा केली असं कधीतरी शत्रुघ्न म्हणतोय. मी एक सांगू, एवढं करूनही मी केलं असं शत्रुघ्न कधीच म्हणत नाही. त्याच्या पुढचं गमतीने वाक्य सांगतो. जी माणसं काम करत असतात ती मी केलं असं कधी म्हणत नसतात, आणि जी मी केलं असं म्हणतात बहुतेक ती काम करत नसतात. कळालं का? बघा, जी मी केलं. पण दुर्दैव गंमत सांगतो, रामायणामधला अतिशय महत्वाचा भाग शत्रुघ्न, पण बऱ्याच आमच्याकडून तो दुर्लक्षित आहे. शत्रुघ्न दुर्लक्षित आहे. आम्ही त्याला फारसं प्रकाशात आणलं नाही. गंमत अशीच होते, गंमत अशीच मला ते लग्नामध्ये सुद्धा काम करणारी कामच काम करत राहतात आणि बाकीची मंडळी जीवन फोटो काढून निघून जातात. ज्याचा फोटो लग्नात नाही नक्की ओळखायचं ही कामात होतं. बऱ्याचदा काम करणारीचे फोटो निघत नाही. मला सांगा, आता मंदिर आहे, मंदिराच्या कळसाचे फोटो सगळे काढतात, पायाचा फोटो कोणी काढला का? आणि जर पायाने ठरवलं आपलाही फोटो निघाला पाहिजे, चला वर, कसं काय होईल? पायाकडे कोणी लक्ष देत नाही, कळसाकडे माणसं लक्ष देतात. रामायणातलं मला असं वाटतं दुर्लक्षित पण महत्वाचं पात्र शत्रुघ्न आहे. एवढी सगळं करूनही शत्रुघ्न कधी मी केलं म्हणत नाही. याहीपेक्षा मला शत्रुघ्न पुढचा सांगायचा आहे. ऐका आता बारीक. राम लक्ष्मण त्या गादीवर बसत नाहीत. 14 वर्ष राजखुर्चीवर बसत नाहीत, मान्य आहेत. कुठं त्यावेळेस? ते वनवासात. भरतजी 14 वर्ष त्या गादीवर बसत नाहीत. भरतजी कुठं आहेत? नंदीग्रामात. ऐका, ती राजगादी, ती राजखुर्ची रामलक्ष्मणाच्या तरी डोळ्यासमोर आहे का? 14 वर्ष नाही. भरताच्या तरी डोळ्यासमोर आहे का? नाही. जरा सांगू, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चौघही त्यागाची मूर्ती आहे, मान्य आहे. हे चौघही त्यागमूर्ती आहेत. पण मला असं वाटतं की या चौघामध्ये शत्रुघ्नाचा त्याग या सगळ्यांपेक्षा काकणभर अधिक आहे. काकणभर अधिक आहे. का सांगतो, त्याचं कारण सांगतो. 14 वर्ष राम लक्ष्मणांच्या समोर गादी नाहीच, 14 वर्ष भरताच्या समोर गादी नाहीच, पण 14 वर्ष दिवसभरात 100 वेळा त्या गादीच्या समोर जाऊनही शत्रुघ्न 14 वर्ष त्या गादीच्या समोरून कित्येकदा फिरतोय, पण एकदाही त्या गादीवर बसावं असं मनातही येत नाही. मला वाटतं शत्रुघ्नाचा त्याग हा सगळ्यापेक्षा काकणभर अधिक आहे. समोर असून एखादी वस्तू समोर नाही ती मी नाही म्हणणं हे ठीक आहे हो, पण ते कबीर आणि कमालांचं उदाहरण दिलं जातं. ते असं सांगतात की एक सावकार कबीरांकडे गेला म्हणे. कबीरजींना म्हटलं की मला एक सोन्याचा हिरा तुम्हाला द्यायचा आहे, घ्या. कबीरजींनी सांगितलं नको नको. तर नाही घ्या घ्या. नाही मला नाहीच, मी घेतच नाही. चल म्हटलं ओटीतनं. तो काही घेऊन बाहेर पडला. तो म्हटला वा, कबीरांचं वैराग्य खरंच वाखाणण्याजोग आहे. त्यांनी विचार केला की कबीरांच्या मुलाबद्दल सुद्धा असं म्हटलं जातं, कमालांबद्दल, हेही वैराग्यवान आहेत, म्हणून तो कमालांकडे गेला. आणि तो म्हटला हो कमाल महाराज, मला एक तुम्हाला असा सोन्याचा हिरा द्यायचा आहे, घ्या. कमालांजींनी सांगितलं नको मला. नाही मी तुमच्याकरता आणलाय, मी तुम्हाला देणारच आहे. कमालांनी सांगितलं तुला द्यायचाच आहे, ठेवायचाच आहे म्हटलं तर तुला जिथं ठेवायचं तिथं ठेव. त्यांनी ते एका देवळीमध्ये ठेवला. इथं ठेवू का? ते म्हटले बघ मला गरज नाही, तुला ठेवायचं म्हणतोय ना, ठेव, मग मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. त्याने त्या देवळीमध्ये ठेवला, गेला निघून. तो विचार करायला लागला, कबीरांनी हिरा ठेवूनच घेतला नाही, पण कमालांनी हिरा ठेवून तरी घेतला. याचा अर्थ कबीरांचं वैराग्य श्रेष्ठ आहे, कमालांचं काही एवढं ठेवून घेतला की म्हटलं त्यांनी, ठेवून घेतला. 8 दिवसानंतर पुन्हा कमालजींकडे गेला आणि तो म्हटला महाराज माझा हिरा मला पाहिजे. गुरुजींनी कमाल महाराजांनी सांगितलं तू जिथं ठेवला होता तिथं बघून घे. तो म्हटला अहो मी देवळीत ठेवला होता. म्हणजे तू ठेवला आहे ना, मग तू बघून घे. त्याने ती देवळी उघडून बघितली, जसा हिरा ठेवलेला होता तसाच होता. हिरा 8 दिवस समोर असूनही एकदानेही कमालांनी देवळी उघडून त्या हिऱ्याकडे बघितलं नव्हतं. मग त्या सावकाराचं लक्षात आलं, कबीरांनी हिरा ठेवूनच घेतला नाही, पण कमालांनी हिरा ठेवूनही त्याच्याबद्दल आसक्ती बाळगली नाही. हे वैराग्य त्यांच्यापेक्षा जास्त म्हटले. बापसे बेटा सवाई तिथून आली म्हणली, तिथून आली, हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे. समोर असूनही जरा महाराजांच्याच आरतीतलं प्रमाण द्यायचं झालं निळोबाऱ्यांनी केले तर प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागी.
हे फार कठीण आहे. आमचे गुरुजी सांगायचे भाऊ पाठशाळेत असताना, ते म्हणायचे जो फक्त भोगात आहे तो संसारिक, जो फक्त त्यागात आहे तो संन्यस्त, पण समोर असलेल्या भोगाचा त्याग ज्यांच्याकडून आहे ते संत. विठ्ठल विठ्ठल ऐका, मला जे पुढं बोलायचं आहे ते मला सांगायचं होतं. शत्रुघ्न हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. शत्रुघ्न हे वानप्रस्थ आश्रमाचं लक्षण आहे. शत्रुघ्न हे समाधानाचं लक्षण आहे. म्हणून स्थितप्रज्ञावस्था, वानप्रस्थावस्था ही समाधानाची स्थिती आहे. मला हे सांगायचं होतं. या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं हे स्थितप्रज्ञ आहे. या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं हे वानप्रस्थ स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये येणं ही समाधानाची स्थिती. तुकाराम महाराज सांगतात आम्ही या समाधानाच्या स्थितीमध्ये आहोत. म्हणजे वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा, चित्त चिदरूप होणं याला समाधान म्हणा, मन न मन या स्थितीमध्ये जाणं, उन्मनी अवस्थेमध्ये जाणं याला समाधान म्हणा. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज हे जे तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं म्हणजे मन न मन होणं, चित्त चिदरूप होणं, वृत्ती निवृत्ती होणं, ही जी स्थिती दिसून येते ही स्थिती येण्याला कारण तरी काय? महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं तुला समाधान कधी पाहिजे? तो म्हटला सदा. मग जर तुला सदा समाधान पाहिजे तर त्याच्याकरता नामघोष सदाच. अभंगाचं पहिलं सदा नाम घोषा घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. याच्याकरता काय करावं लागेल? सदा नामघोष करू हरिकथा. अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये एक सदा आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये एक सदा आहे. आमचे गुरुजी गमतीने असं म्हणायचे, तेने सदा चित्ता समाधान, सदा नामघोष करू हरिकथा. सदा नाम सदा समाधान, सदा नाम सदा समाधान, कदा कदा नाम
कदा कदा समाधान. सदा नाम सदा समाधान. हे सदा दोन्हीकडे लावा, नीट लावा. हा सदा म्हणजे सतत, अखंड. गीता सांगते सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तुकोबरांची साधी सोपी शब्द आहेत. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग किंवा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. मी अनेक वेळेला सांगत असतो, वैकुंठशी जगन्नाथांना पवार सांगायचे, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ऐकलंय अण्णांचं. अण्णा इतकं गोड बोलायचे. जगन्नाथांना असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. आणि त्याच्या पुढचं वाक्य बोलायचे, आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. नेमिलिया चित्ता पासोनिया पासोनिया नेमिलिया चित्ता पासोनिया नेमिलिया चित्ता पासोनिया आणि का तुसार माझा नाही आता आणि का तुसार माझा नाही आता नाही आता, याच्याशिवाय दुसरं आता काही नाही. दिनरजनी हाची धंदा किंवा एक धरीला आम्हा विठ्ठली कधी इरव घेची वाव. याच्याशिवाय तुकोबरांच्या चरित्रात एक वाक्य पहा. तुकाराम महाराज ज्या रस्त्यावरनं जात होते त्या रस्त्यावरची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. नेहमीच सगळ्यांच्या ऐकण्यातलं वचन आहे. जुने कीर्तनकार गमतीने असं सांगायचे, जिजाई तुकाराम महाराज जिथं असतील तिथं जायचे. ऐका, जिजाई जिथं असतील तिथं जायचे. आपल्याकडे काही काही वेळेला कीर्तनकार चरित्र रंगवताना असं सांगतात की जिजाई भांडकुदळ होत्या, क्रोधिष्ट होत्या, परमार्थाला आडव्या येणाऱ्या होत्या. मला वाटतं की हे बोलणं चुकी. अहो काही काही लोक तरी इतकी विचित्र. आमच्या भागामध्ये आम्ही असं 7 दिवस जसं आहोत तसं मी पण 7 दिवस आमच्या फडावरच्या गावामध्ये राहिलेलो. ते गावातले एकाने 2-3 दिवस झाल्यानंतर म्हटलं, महाराज आम्हाला चहाला तुम्हाला घेऊन जायची फार इच्छा आहे. म्हटलं मग चला की, आम्ही तेवढेच करतो काय, चला की. तो म्हटलं नाही नाही म्हणला, पण आमची बायको म्हणजे तुकोबरांची जिजा असल्यासारखं. आता तुला काय बोलावं. आमचे वडील एक फार विचित्र शब्द वापरत असतात, पण मी वापरत नाही, कारण ह्या अलीकडे यूट्यूबच्या काळात फार गोंधळ व्हायला लागलेत आता, त्यामुळे मी वापरत नाही. पण फार असं नाही महाराज, जिजाई सामान्य नव्हत्या. मी एक युक्तिवाद करू, ऐका युक्तिवाद माझा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का, विचार करा. बायको कोणाचं व्हायचं आहे? तुकोबरांचं. सोपी गोष्ट आहे काय? जगद्गुरु तुकोबरांची पत्नी म्हणजे सोपं आहे. जरा पुढचा युक्तिवाद करतो. काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना, पण भगवंतांनी जिच्या पायाला हात लावावा ती स्त्री सामान्य असेल का, विचार करा. थोडं मला कधी कधी तर असं वाटतं की तुकाराम महाराज देवाच्या पायाला हात लावतात, पण देव मात्र जिजाईच्या पायाला हात लावतो. काय विशेष आहे महाराज. जिजाईची भक्ती काय आहे? तुकोबरांकरता देव सर्वस्व होता, पण जिजाई करता तुकोबरे सर्वस्व होते. जिजाई करता तुकोबरे सर्वस्व होते. तिला दुसरं माहीत नव्हतं. उलट असं सांगितलं जातं की जिथं असतील तिथं शोधायचं. ऐका, चालू असलेलं भजन बंद करायचं. जिजाईनं आपण आणलेली भाकरी तुकोबरांना खाऊ घालायची, जेवू घालायचं, आणि जेवण झाल्यानंतर मग म्हणायचं आता करा भजन. बघा आता हे जेवू घालायचं आणि मग म्हणायचं आता करा भजन. गुरुजी आमचे वडील दादा एक वाक्य असं सांगत असतात, तुकाराम महाराजांची जिजाई तुकाराम महाराजांना जेवू घालायची भजना करता. आता एवढ्यात कळालं असेल तुम्हाला सगळं. तुकाराम महाराजांची जिजाई तुकाराम महाराजांना जीव घालायची भजना करता. आता ते असं म्हणायचे, भजना करता जीव घालणारी ती जिजाई, भजना करता जीव घालणारी ती जिजाई, जेवणा करता भजना करायला लावणारी आमची जिजाई. विचार करा आता, आमची सगळ्यांचीच गावं कुठं, बोपेगाव कुठं,
मला त्या मगाशी बापूंनी सांगितलं आमच्या भरत महाराजांना अख्खं गाव ओळखतं. मी विचार करायला लागलो स्वतःचं गाव सोड इकडं दुसरं काय आहे. माझ्याबरोबर यशवंत महाराज आलेत, आमचे भाऊ आहेत. मगाशी आम्ही येत असताना माझ्या पोराचा मला फोन आला. लावा बाप्पा कुठं आहेत? मी म्हटलं इकडं नाशिकडे. तिकडं कशाला गेला? जेवायला. दुसरं काय कारण आहे सांगा. कुंदन महाराज बरोबर आहे का चुकीचं आहे? कुठं जळगाव कुठं काय आहे का नाही काय आहे. आता तर तुम्हाला जरा जास्त आहे. हा फार कठीण आहे महाराज. म्हणून जिजाई जिजाई होत्या. तुम्ही स्वतंत्र पद्धतीने जिजाई वाचा एकदा. पण पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. याला सदा म्हणा. सदा नाम घोष नाम. मला कधी कधी असं वाटतं, थोडं विचार करताना असं वाटतं, महाराजांनी नाम नावाच्या साधनाचा विचार या अभंगात का वापरला असेल? महाराजांनी असं का लिहिलं नाही? सदा कर्म घोष करू हरिकथा, सदा ज्ञान घोष करू हरिकथा. यज्ञ नावाच्या कर्माबद्दल महाराज बोलत नाहीत. हे जे काही ज्ञानाबद्दल चर्चा पुष्कळ केली जाते त्याच्याबद्दल बोलत नाही. योग यागाधिक जी काही साधनं सांगितली जातात त्याच्याबद्दल बोलत नाहीत. महाराजांनी पुन्हा पुन्हा उल्लेख या अभंगामध्ये केला तो केवळ नामाचा. का इतर साधनांना महत्त्व नाही आहे का हो? ऐका माझं बोलणं. मी महत्त्वाचा विचार सांगून समाधान या शब्दाकडे पुन्हा येणार आहे. इतर साधनांना महत्त्व नाही का? नाम नावाच्या साधनाचा विचार एवढा तुकाराम महाराज का करतात? बाकीची साधनं महत्त्वाची आहेत का नाहीत? नाम नावाच्या साधनाच्या दृष्टीने इतर साधनांना किंमत आहे का नाही? मी त्याची 2 उत्तरे देतो. पहिलं उत्तर माझं आहे इतर साधनांना किंमत आहे, आणि दुसरं उत्तर आहे इतर साधनांना किंमत नाही. मी दोन्ही वाक्य बोलतो. एकीकडून बोलतो मी किंमत आहे आणि एकदा बोलतो मी किंमत नाही. तुम्ही म्हणाल दोन्हीकडनं बोलता. वकील लोकांचं कामच ते असतं, त्याला काय जसं येईल तसं बोलत राहायचं. नाही, माझं बोलणं ऐका. मी त्याला एक दोहा देतो आपल्याला. कबीर महाराजांनी एवढं गोड वर्णन केलं. अन्य साधनांना नामाच्या संबंधाने इतर साधनांना महत्त्व आहे का नाही? तर महत्त्व आहेही आणि महत्त्व नाहीही. कधी महत्त्व आहे आणि कधी महत्त्व नाही. एक दोहा ऐका. कबीर महाराज असं सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कछु हात नहीं, अंक रहे 10 गुण. मी पटवून देतो तुम्हाला. राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कछु हात नहीं, अंक रहे 10 गुण. मी आपल्याला साधं कबीर महाराजांनी मांडलेलं गणित सांगतो. हातावर 1 असा अंक काढला. 1 हा अंक आहे किंवा 1 संख्या आहे, किंवा 1 हा आकडा काढला. आकडा नको म्हणायला, फार गोंधळ होतात. 1 हा अंक आहे हे बरं घालतं, नाहीतर लोक कीर्तनकाराने आपल्याला दिलंय काहीतरी असं म्हणून निघतील. तसं नाही. 1 हा अंक आहे अशी कल्पना करा. 1 असं केलं मी. 1. आता हे जो 1 आहे तर हे एक नाम आहे. कबीर महाराज सांगतात राम नाम को अंक है. हे नामस्मरण आहे. सब साधन है सुन. त्याच्यापुढे कर्म आहे, ज्ञान आहे, योग आहे, जप आहे, तप आहे, ही सगळी साधन आहे. आणि त्या सगळ्याच्या खाली कबीर महाराज 0 लिहितात. कर्माच्या खाली 0, ज्ञानाच्या खाली 0, योगाच्या खाली 0, जपाच्या खाली 0, तपाच्या खाली 0. नामाच्या खाली मात्र काय केलं? 1. नीट आहे का? नामाच्या खाली काय लिहितात? 1. कर्म ज्ञान योग जप तपाच्या खाली काय लिहितात? 0 0. आता दोहा आहे का? राम नाम को अंक है. हा नाम म्हणजे 1 आहे. सब साधन है सुन. हे सगळी बाकीची साधनं म्हणजे 0 आहेत. आता पुढं अंक गए कछु हात नाही. हा 1 पुसून टाकला, खाली काय राहिलं? 0. 0ला काय किंमत आहे का मला सांगा? मी म्हटलं 5 0 मी तुम्हाला देतो. कोण घ्यायला लागले? याच्यातला 1 पुसून काढला, त्या 0ला काही किंमत आहे का? काही किंमत नाही. की खाली राहिलं काय? सगळं 0. पण आता पुढं बोल ऐका. अंक गए कछु हात नाही, अंक रहे 10 गुण. पण हा अंक म्हणजे हा 1 असेल तर या 0ला किंमत आहे. 1 नसेल तर 0ला किंमत नाही, पण 1 असेल तर 0ला किंमत आहे. मला सांगा, या 1वर 1 0 दिला किती झालं? 1वर 2 0 दिले किती? 1वर 3 0 दिले किती? 1वर 4 0 दिले किती? बस झालं. भरत महाराज आमच्या मर्यादा किती आहेत? हां, कळालं आता तुम्हाला, पण हे कळालं. हे हां लक्षात आलं. हे त्याच्या पुढे आम्हाला जाऊही देत नाहीत लोक. हे तितकेच खरं आहे. फक्त एवढं म्हणतात, वा काय कीर्तन झालंय. वैकुंठवासी विठ्ठल बुवा गुरे म्हणायचे कधी कधी. पंढरपुरातली कीर्तन म्हणजे वा वा छान छान. विठ्ठला विठ्ठला.
असं जाऊ द्या. हा म्हणजे लोकही गमतीचे महाराज. आम्हाला बोलताना म्हणतात महाराज काय कीर्तन केलं तुम्ही. परवा एका महाराजांनी इतके पैसे नेले पण काय कीर्तन. पैसे दिले नाही असं नाही त्याला, पण तुम्ही मात्र कीर्तन चांगलं केलं बस झालं. आम्हाला एवढंच आहे, काही हरकत नाही. हां मग आता पुढं ऐका. म्हणून मी म्हटलं तुम्हाला जरा बघा हे गणित तुम्हाला जास्त माहिती आहे. आला आता बरंच लक्षात तुमच्या. एक त्याच्यावरची शून्य. मला मुद्दा असा बोलायचा होता, या एकावर तुम्ही जेवढे शून्य द्याल त्या शून्यांची किंमत वाढत राहते. पण कधी हा एक असेल तर, हा जर एक नसेल तर या शून्याला काही किंमत नाही. तसं या नामावर असलेली जी सगळी साधनं आहेत त्या सगळ्या साधनांना किंमत आहे. पण कधी नाम असेल तर, आणि जर नाम नसेल तर बाकीच्या साधनांना काही किंमत नाही. म्हणून महाराज सांगतात सदा नाम, सदा नाम. एक विचार झाला. आता दुसरा विचार सांगतो. सदा नाम याच्याकरता नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे, अव्यावृत भजनात अखंड नामस्मरण असं ते सूत्र आहे. हे नाम आणि समाधान याचा काय संबंध आहे. मी एकच एवढं वाक्य सांगून पुढे येणार आहे. नाम आणि समाधानाचा काय संबंध आहे. मुळात नाम हा शब्द कसा तयार होतो बघा. नाम, या नामामध्ये समाधान कसं दडलंय थोडं व्याकरणाच्या दृष्टीने सांगून पुढे जातो. नामामध्ये समाधान कसं दडलंय. न अधिक आम बरोबर नाम. नाम या शब्दाचा विग्रह केला तर कसा होईल. न अधिक आम बरोबर नाम. इथला न म्हणजे काय आणि इथला आम म्हणजे काय ऐका. न या शब्दाचा अर्थ नष्ट. न या शब्दाचा अर्थ काय नष्ट. आता राहिलं काय आम. आम या शब्दाचा अर्थ काय. आयुर्वेदामध्ये आम हा शब्द आमाशय पित्ताशय या अर्थाने येतो आयुर्वेदामध्ये. आणि आमाशयाचा अर्थ होतो कच्च. आम या शब्दाचा अर्थ होतो कच्च. म्हणजे न या शब्दाचा अर्थ नष्ट. राहिलं काय आम. आम या शब्दाचा अर्थ काय कच्च. म्हणजे काय झालं नष्ट कच्च म्हणजे कच्चेपणा नष्ट. थोडं पुढं बोलू. जीवाचा कच्चेपणा ज्यांनी नष्ट होतो ते नाम आहे, आणि जीवाचा कच्चेपणा नष्ट होणं हे समाधान आहे. विठ्ठल व्याकरणाच्या दृष्टीने पुष्कळ चर्चा त्याच्यावर केली जाते. नाम या शब्दाचे जवळजवळ भक्तिशास्त्रामध्ये 11 अर्थ सांगितलेले आहेत. मी एक अर्थ आपल्याला सांगितला. न अधिक आम बरोबर नाम आणि कच्चेपणा नष्ट होणं ही समाधानाची स्थिती आहे. महाराज सांगतात सदा नाम घोष. एवढ्यावर थांबत नाहीत. करू हरी कथा हा करू शब्द दोन्हीकडे लावा. सदा नाम घोष करू आणि आता सदा हरी कथा करू असं करा. हे करू शब्द दोन्हीकडे घ्या. म्हणजे सदा नाम घोष करू आणि सदा हरी कथा. मला तरी पण आश्चर्य वाटतं महाराजांचं. म्हणजे तुकोबारायांनी सदा नाम घोष करू कथा असं नाही म्हटलं, करू हरी कथा. हे फार शब्द जाणीवपूर्वक वापरला महाराजांनी. मला वाटतं की याच्या अगोदर एकदा अभंग महाराजांनी केलाय. करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. आम्ही आमच्या गुरुरे भाऊंना एकदा विचारलं हे करू याची कथा, हे याची म्हणजे कोणाची असं त्यांना विचारलं मी. याची म्हणजे कोणाची. ते म्हटले तुला का प्रश्न पडला. म्हटलं अलीकडल्या काळात कोणाची चालली म्हणून पडला, बाकी काही नाही. अलीकडल्या काळात कोणाचीही कथा चालली म्हणून पडला हा. हे याची म्हणजे कोणाची. आता भरत महाराज त्यांनी मला गुरुजींनी आमच्या उत्तर दिलं भाऊंनी की तुकोबाराय काय सांगतात बघ म्हटले. तुकाराम महाराजांनी सांगितलंय म्हटले कथा सुख करू कथा मुक्त करू कथा याची बरी विठोबाची. गुरु भाऊंनी सांगितलं करू याची कथा. याची म्हणजे कोणाची. ज्याची बरी असेल त्याची. पण बरी कोणाची तर कथा याची बरी विठोबाची. म्हणून करू याची इथला याची आणि कथा याची बरी विठोबाची इथला याची. या दोन याची शब्दाचा अर्थ आहे विठोबाची. आणि म्हणून मला वाटतं की ती एक पद्धतीची जाणीवच तुकोबारांना झाली की काय कोणास ठाऊक. या अभंगामध्ये मात्र महाराजांनी स्पष्ट उल्लेख केला सदा नाम घोष करू हरी कथा. त्याने सदा चित्ता समाधान. आणि एकदा समाधानाच्या स्थितीमध्ये गेलं की हा महात्मा कोणत्या अवस्थेत आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो विठोबा. या अभंगाचा
विचार करत असताना पहिल्या चरणाचा विचार आपण आत्तापर्यंत करून आलो. सदा नामघोष करू हरिकथा तेनी सदा चित्ता समाधान. याच्यातला सदा शब्द कळाला, नामशब्द कळाला, हरिकथा म्हणजे काय कळालं, तेनी सदा चित्ता समाधान. या समाधान शब्दाचा अर्थ पाहिला. समाधानाच्या पुढं जाऊन महाराज सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. हे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व अलंकार म्हणजे नेमके कोणकोणते अलंकार? एक काम करा, ज्ञानेश्वरी उघडा आणि ज्ञानेश्वरीतल्या 16व्या अध्यायातली फक्त दैवी संपत्ती वाचून घ्या. मला वाटतं त्या दैवी संपत्तीचे 26 गुण म्हणजे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार अभयम सत्व संशुद्धीर, हे जे सगळे 26 गुण सांगितले ना, त्या 26 गुणांचा विचार केला म्हणजे आपल्या लक्षात येईल की सगळ्या गुणांचे अलंकार या महात्म्याच्या शरीरावर दिसून येतात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आनंदाने निर्भर होऊन डुल्लू लागला. हे निर्भर शब्द खूप महत्त्वाचा आहे इथला. हे निर्भर शब्दाचा अर्थ काय? माझ्या थोड्याशा वाचनात 2-3 अर्थ आले. एक पहिला अर्थ सांगितला आहे, चिंतारहित आनंदे निर्भर डुल्लत असो. आनंदे चिंतारहित डुल्लत असो, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, निर्भर या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे तृप्त. निर्भर या शब्दाचा अर्थ तृप्त. आता हा महात्मा डुल्लू लागला. कसा डुल्लू लागला? आनंदाने तृप्त होऊन डुल्लू लागला आहे, हा दुसरा अर्थ. आणि आणखीन एक अर्थ वाचण्यात आला, निर्भर या शब्दाचा अर्थ परिपूर्ण. निर्भर या शब्दाचा अर्थ परिपूर्ण म्हणजे आनंदाने परिपूर्ण होऊन डुल्लू लागला. आनंदाने चिंतारहित होऊन डुल्लू लागला, एक. आनंदाने तृप्त होऊन डुल्लू लागला, 2. आणि आनंदाने परिपूर्ण होऊन डुल्लू लागला, 3. आता त्याच्यातला आणखीन एक गमक सांगून पुढे जातो. हे परिपूर्ण होऊन, जरा थोडं स्पष्ट बोलू, आनंदाने पूर्ण होऊन नाही, आनंदाने परिपूर्ण होऊन. पूर्ण नाही, परिपूर्ण. तुम्ही म्हणाल पूर्ण म्हटलं काय, परिपूर्ण नाही. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण सांगतो. अपूर्ण कोण आहे, पूर्ण कोण आहे आणि परिपूर्ण कोण आहे? सामान्य मनुष्य अपूर्ण आहे, मुनी किंवा मुक्त हा पूर्ण आहे, पण संत हे परिपूर्ण आहेत. सांगतो, ज्याच्याकडे ज्ञान नाही ते अपूर्ण, ज्यांच्याकडे ज्ञान नाही ते अपूर्ण. ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते पूर्ण, पण असलेलं ज्ञान जगाला वाटण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आनंद नाही ते अपूर्ण, जे आनंदात आहेत ते पूर्ण, पण असलेला आनंद जगाला वाटतात ते परिपूर्ण. आनंदे निर्भर डुल्लत असो. त्यामुळे सेवितो हा रस वाटितो अनेका. ज्ञान असणं वेगळं आणि ज्ञान देणं वेगळं. अनुभवी आली अंगात ते या जगा देत असे, घेत असे नाही, देत असे. हां, हे द्यावं. तर त्या पद्धतीने आनंदे निर्भर डुल्लत असो. आता हे जे डुलणं आहे, हे डुलणं व्यवहाराच्या पातळीवर नाही. नाहीतर अलीकडल्या काळात संध्याकाळच्या वेळेला बरेच आपल्याला डुल्लत असो भेटतात, नाही असं नाही. पण हे डुलणं कसं आहे, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा, याच्यातला आहे. म्हणून महाराजांनी 3रं चरण या डुल्लण्यातून पुढं निघालेलं चरण आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. आता हे देहीच विदेही भोगू दशा, यालाच वेदांतामध्ये जीवनमुक्तीची अवस्था म्हणतात. विठ्ठल असं आहे. नाठव, आठव आणि केवळ आठव. नाठव आठवात, आठव नाठवातीत भाव. आठव नाठव गेले भावाभाव, ही जी भाषा आहे की नाही. तर नाठव वेगळा, आठव वेगळा आणि आठव आणि नाठवाच्या पलीकडे पोहोचणं वेगळं. त्याचं साधं सोपं गणित सांगून पुढे जातो. मला जे ऐकण्यात वाचण्यात माझ्या आलं ते, मी देह म्हणणं, मी ब्रह्म म्हणणं आणि मी देह आणि मी ब्रह्म याच्या पलीकडे पोहोचणं असं आहे. मी देह म्हणणं हा आठव आहे, मी ब्रह्म म्हणणं हा नाठव आहे. पण मी देह आणि मी ब्रह्म या दोनही भूमिकेच्या पलीकडे पोहोचणं हे आठव नाठव गेले भावाभाव आहे. म्हणजे मी देह हे अज्ञान आहे, मी ब्रह्म हे ज्ञान आहे, पण या ज्ञान आणि अज्ञानाच्याही पलीकडे पोहोचणं ही खरी जीवनमुक्तीची स्थिती आहे. विठ्ठल आपल्या रोजच्या भाषेत बोलायचं झालं तर मी ब्रह्म ही जाणीव आहे आणि मी देह ही नेणीव आहे.
पण या नेणीव आणि जाणीवेच्या पलीकडे पोहोचणं. जाणीव नेणीव भगवंती नाही, ही जी भाषा आहे ना ज्ञानोबारांची, तर याच्या पलीकडे मी देह ही तर स्थिती जावीच जावी, पण मी ब्रह्म ही स्थिती जावी. अमृतानुभव जर तुम्ही काढला तर अज्ञानाचं खंडन जसं ज्ञानोबाराय करतात, तसं अमृतानुभवामध्ये ज्ञानोबाराय ज्ञानाचंही खंडन करतात महाराज. कित्येक प्रमाणाने मला हे दाखवता येण्यासारखं. आणि म्हणून अज्ञान तर जावंच जावं, पण ज्ञान असलेलं ते सुद्धा जावं. जरा पुढं बोलू. अज्ञान तर जावंच, पण ज्ञान जर राहिलं तर त्या ज्ञानाचा सुद्धा कधीतरी अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. वेदांतामध्ये मी ब्रह्म आहे याच्यातला मी सुद्धा निघून जावा इतकी सूक्ष्मता वापरली जाते. जरा पुढं बोलतो. अज्ञानातला अहंकारी परवडला, पण ज्ञानी म्हणून घ्यायचं ना अहंकारात राहायचं, हे कसं शक्य आहे महाराज? ज्ञानोबाराय बोलतात, नवल अहंकाराची गोठी विशेष नलगी अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आणि म्हणून या दोनच्याही पलीकडे पोहोचणं ही जी स्थिती आहे ही खरी शुद्ध ब्राह्मी स्थिती आहे. आणि मग या शुद्ध ब्राह्मी स्थितीमध्ये आलेला जो महात्मा आहे तो खरा आत्मरूप झालेला महात्मा आहे. नवे नवे तो खरा अग्निरूप झालेला महात्मा आहे. तिथं कसल्याही पद्धतीचं पाप पुण्य नाही. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने तू पाप पुण्या अंगा लागोने तू पाप पुण्या अंगा लागोने तू पाप पुण्य सर्व सुखल्या लागोने तू पाप पुण्यांगा लागोने तू पाप पुण्यांगा लागोने तू पाप पुण्यांगा लागोने तू पाप पुण्यांगा सर्व सुखाला सर्व सुखाला सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो
आनंदे निर्भर आनंदे निर्भर आनंदे आनंदे निर्भर 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 डुलता सा आनंदे आनंद निर्भर आनंद निर्भर तुका म्हणे आम्ही झालो आगळी रूप. महाराजांच्या अभंगातल्या शेवटच्या चरणातले शब्द असे. खरं तर वैकुंठवाशी बोधेबाबांचा पूर्ण आशीर्वाद लाभलेले महेश गुरुजी आहे. बाबा असं म्हणायचे, बोधेबाबा असं म्हणायचे की अभंगाला चाल म्हणतानाच अशी म्हणावी की नेमकं तुकोबारांना काय सांगायचं ते चालीतून कळावं, चालीतून कळावं. त्यामुळे कोणत्या शब्दांना कोणती चाल, कोणता स्वर असावा, काय कारुण्यता असावी, हे महेश गुरुजींना, कुंदन महाराजांना मोठा आशीर्वाद आहे. मी तर अनेक वेळेला म्हणत असतो, इतक्या गोड आवाजाची आणि गोड हाताची माणसं संप्रदायात आहेत, हे आमचं वैभव आहे, वारकरी संप्रदायाचं वैभव. ज्याला शुद्ध सांप्रदायिक वारकरी चाली म्हटलं जातं, ते गायकाचे प्रकार सांगितले जातात बघा. अनुकार गायक, शिक्षाकार गायक, रसिक गायक, रंजक गायक आणि भावुक गायक. त्याच्यामध्ये गात असताना आपणही त्या भूमिकेपर्यंत जाणं आणि ऐकणाऱ्यालाही त्या भूमिकेपर्यंत घेऊन जाणं, याला भावुक गायक म्हटलं जातं आणि ते गायनीत आहे. आता काही काही आमच्या नशिबाला रंजक गायक भेटतात, ते त्या चौकटीत बसू नाही तर न बसू. शब्दाची चिरफाड बघा तुम्ही, आता जुनी मंडळी चिरफाड चालत नाही. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याकडे देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती असंच पाहिजे. घडा विसंगती असं नाही झालं, ते वी तिकडे गेला की झालं ना घोळ सगळा. हे शब्द असे तोडायचे नाहीत, विनाकारण चिरफाड करायची नाही, जसं आहे तसंच म्हणायचं. त्याच्यातलं काही गाळायचं नाही, मनाचं काही घालायचं नाही. हे फार अलीकडे फार निघालंय. त्या आहे त्या गाण्याला मिलेसूर. अरे कशाला मिलेसूर आहे ना तुकोबाऱ्या ज्ञान. मी तर अनेकदा गुरुजी म्हणत असतो, तुकोबाऱ्या ज्ञानोबारांचे शब्द इतके वैभव संपन्न आहेत की त्यांना अन्य काव्याचा आधार घ्यायची गरजच नाही. गरज त्यांना अन्य कुठलं तरी काव्य घेण्याची गरज नाही. आणि टाळ मृदंगाचा विषय हा ज्ञानोबाराय तुकोबाराय आधी करून वारकरी सांप्रदायिक संतांच्या प्रमाणालाच टाळ पकवाज वाजवावा, अन्य काव्याला नाही. टाळ मी अनेक वेळेला बोललोय, आपल्याला ऐकलंय
टाळ हा सामान्य नाही, अहंकाराचा विटाळ घालवण्याकरता जो वाजवायचा आहे तो टाळ आहे महाराज. टाळ म्हणजे कुठेही टाकून अलीकडे कुठेही टाकतात टाळ नाही, त्याला गादीच असावी. आपल्याकडे फडावर काय असतं? गादीच असते. टाळाला गादीच असते महाराज. अहो इतके नियम आपल्याकडे सांगितले जातात. कंबर कधी बांधायची आणि कधी सोडायची, हे जे उपरणं बांधलेलं आहे ते कधी बांधायचं कधी आणि सोडायचं कधी. जेव्हा विणा घेऊन जातात विणेकरी तेव्हा ती कंबर बांधायची, उपरणं बांधायचं, आणि जोपर्यंत विणेकरी इथं येत नाहीत या गादी तोपर्यंत सोडायची नाही. आपल्याकडे फडावर असा नियम सांगितला. कारण काय आहे, ते येईपर्यंत या गादीची जबाबदारी आपल्यावर असते. एकदा विणेकरी आले की मग आपली जबाबदारी संपली, आम्ही त्यांना पाया पडायचं आणि हे इथून पुढचं सगळं त्यांच्याकडे आहे. त्यांची परवानगी घेऊन बाजूला व्हायचं. इतके सूक्ष्म नियम. हो काही उपरणं न बांधता चांगलं अर्धा तास कीर्तन करतात, उपरणंच बांधलेलं नसतं, आणि कधी कधी माऊलीच्या भाषणाच्या अगोदरच सोडतात. नाही चालत आपल्याकडे. उपरणं बांधताना सुद्धा कास घालोनी बळकट महाराजांचे शब्द आहेत. त्यामुळे उपरणं कीर्तन करायला आता मला आनंद वाटला. फेट आहे रेडीमेड का असं ना, पण आहे चांगला आहे, फेटा आहे महत्वाचा आहे. अहो काही ठिकाणी गुरुजी बघतो विणेकरीच विजारीवर असतात. कसं पाया पडायचं आम्ही त्यांच्या? विणा घेताना त्यांना कमीत कमी धोतर पाहिजेच, फेटा पाहिजेच, पण कमीत कमी धोतर तरी पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही घ्यायचं कसं? नमस्कार करायचा कसा महाराज? आपल्याकडे व्याला सुद्धा खूप किंमत दिली जाते. डोक्यावरची टोपी किती महत्त्वाची आहे, डोक्यावरचा फेटा किती महत्त्वाचा आहे, धोतर किती महत्त्वाचं आहे, उपरणं बांधणं कधी आहे काय नाही हे किती महत्त्वाचं आहे. हे संप्रदायातले छोटे छोटे नियम आहेत, पण ते महत्त्वाचे आहेत, आणि ते जपलं तर शुद्ध संप्रदायाच्या भूमिका जपल्या जातात महाराज. त्यामुळे संप्रदायाच्या शुद्ध भूमिका महाराज तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदो पाप पुण्यांगा. माझ्या मनात एक छोटासा प्रश्न आहे, तेवढा उपस्थित करतो, त्याचं उत्तर देतो आणि थांबतो. आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप या शब्दाचा अर्थ ज्ञानरूप. एक सरळ सरळ अर्थ करायचा झाला, अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप. आम्ही ज्ञानरूप झाल्यामुळे महाराज सांगतात लागो नेदू पाप पुण्य अंगा. या प्रमाणाचा अर्थ असा आहे, पाप पुण्य आम्हाला लागत नाही. सरळ अर्थ काय? आम्हाला पाप पुण्य लागत नाही. का? आम्ही झालो अग्निरूप, आम्ही ज्ञानरूप झालो. तुकाराम महाराज सांगतात आम्ही ज्ञानरूप झाल्यामुळे आम्हाला आता पाप पुण्य लागत नाही. थोडक्यात या प्रमाणाचा अर्थ असा झाला, ज्ञानरूप असलेला जो महात्मा आहे त्याच्या शरीराला पाप पुण्य लागत नाही. आता माझा प्रश्न ऐका, इथं लागो नेदू असं म्हटलंय का निर्माण होऊ नेदू असं म्हटलंय? लागो नेदू म्हटलंय, याचा अर्थ पाप पुण्य निर्माण होणार आहे. लागत नाही असं महाराज सांगतात कारण आम्ही अग्निरूप झालो. माझा प्रश्न असा आहे, बारीक ऐका, महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या विहित अथवा निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याला लागत नाही, कारण तो महात्मा झाला अग्निरूप. मग माझा प्रश्न असा आहे, ते निर्माण झालेलं पाप पुण्य गेलं कुठं? माझा प्रश्न कळतोय का? बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत हा प्रश्न कळत नाही तोपर्यंत माऊलीचं भजन करणार नाही. आत्ताच सांगतो तुम्हाला, हा महत्त्वाचा विचार आहे, तेवढा सांगून मला थांबायचं. मी पुन्हा एकदा आपल्याला त्या मूळ विषयाकडे येतो. थोडा तात्विक आहे, थोडा वेदांताचा विचार मांडणार आहे, पण महत्त्वाचा आहे. महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या विहित अथवा निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याला लागत नाही. का लागत नाही? कारण तो महात्मा झाला अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप झालेला आहे. मग माझा प्रश्न आहे, ते निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप गेलं कुठं? त्या महात्म्याला लागत नाही, मान्य हो, कारण शरीर म्हटलं की कर्म आहे, आणि कर्म म्हटलं की विहित किंवा निषिद्ध आहे, आणि विहित किंवा निषिद्ध म्हटलं की पुण्य आणि पाप आहे, हे ठरलेलं आहे. म्हणजे शरीर आहे आणि कर्म नाही असं होत नाही. शरीर आहे आणि कर्म नाही असं होत नाही. ज्ञानोबा सांगतात, जसं मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही, पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही, अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही, तसं शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. जसं पाणी म्हटलं की ओलेपणा आलाच, मडकं म्हटलं की माती आलीच, तसं शरीर म्हटलं की कर्म आलंच. मग माझा प्रश्न असा आहे, या महात्म्याच्या शरीराने कर्म तर झालेलं आहे. कर्म दोन पद्धतीचं होतं, एक विहित आणि एक निषिद्ध, म्हणजे एक चांगलं आणि एक वाईट. मग आता विहित म्हटलं की पुण्य देतं आणि निषिद्ध म्हटलं की पाप देतं. आता शरीर म्हटलं की दोन्ही कर्म सातत्याने होतच असतात प्रत्येकाच्या शरीराकडून. कधी सत्कर्म होणार आहे, कधी दुष्कर्म होणार आहे. कीर्तनात आपण बसलो, अहो बघा, कीर्तनात आपण बसलो, टाळी वाजवायला लागलो, कीर्तन ऐकायला लागलो, काय झालं? हे
सत्कर्म. काय मिळणार यांनी? पुण्य. बरोबर आहे. कीर्तन झाल्यानंतर जाता जाता दुसऱ्याची चप्पल, झालं आपण केलं, झालं की निषिद्ध कर्म पदरात पडलं, पाप आलं का नाही? म्हणजे विहित आणि निषिद्ध होणारच आहे आणि त्याच्यापासून पुण्य आणि पाप निर्माण होणारच आहे. मग पुण्य आणि पाप निर्माण होणारच आहे. या शरीराला महात्म्याच्या लागत नाही. का लागत नाही? कारण तो ज्ञानरूप झालाय. मग महात्म्याच्या शरीराकडून घडलेलं विहित अथवा निषिद्ध कर्म, त्यापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याकडे लागत नाही. मग ते निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप जातं कुठं? माझा प्रश्न आहे, जातं कुठं? प्रश्न कळाला का बघा. म्हणजे महात्म्याच्या शरीराला ते पाप पुण्य लागत नाही, मग निर्माण झालेलं पाप पुण्य जातं कुठं? याचं एका वाक्यात उत्तर देतो. ते पुण्य कुठं जातं आणि ते पाप कुठं जातं? महात्म्याच्या शरीराकडून निर्माण झालेल्या विहित अथवा निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेलं पुण्य त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात तिकडं जातं. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, त्यांच्याकडे जातं. आणि पाप कुठं जातं? त्या महात्म्याला जी नावं ठेवतात त्यांच्याकडे जातं. कळालं का? पहा, आलं का लक्षात? म्हणजे पुण्य जातं कुठं आणि पाप जातं कुठं? म्हणजे ते पाप महात्म्याला जी नावं ठेवतात त्यांच्याकडे जातं आणि पुण्य त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात त्यांच्याकडे जातं. त्यामुळे ते पुण्य आपल्याला पदरात यायचं असेल तर महात्म्याचं नामस्मरण व्हावं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली पुंडलिकावर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू निधू पाप पुण्य अंगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्वरडुल तसो. असं झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, या परिसरातले सगळेच पाटील बाबा आणि अन्य सगळे महात्मे जे आहेत त्या सर्व महात्म्यांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या बोपे गावामध्ये गेली 56 वर्ष झालं अव्याहतपणे हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. अत्यंत प्रासादिक वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. सगळीच मंडळी इथं अत्यंत प्रेमाची, जुनी मंडळीसुद्धा इथं, ज्येष्ठ मंडळी इथं पुढं आहेत, सगळी गुरुजी आहेत, अभिजित महाराज. अगदी मला आनंद वाटला त्यांचा. मला काल फोन आला, म्हटले आमचं गाव जवळच आहे. खरं तर ते चातुर्मासात माझ्याकडे पाठाला होते, तेव्हापासून ते म्हणायचे एकदा घरी या, घरी या, घरी या, घरी या. 12 वर्षानंतर त्यांच्या घरी गेलो आज मी पहिल्यांदा. आमचे योगेश महाराज गायकवाड, आमच्या ही परंपरेतली मंडळी आहेत. योगेश महाराज, अभिजित महाराज ही माझ्या परंपरेतली मंडळी आणि एक पद्धतीचा बोधले महाराज या परंपरेचा विचार घेऊन चालणारी मंडळी आहेत. असो, गुरुजी इथं भेटले. कुंदन, मी म्हटलं गुरुजींना या वर्षभरात त्यांची माझी चुकामुख होते, ते कीर्तनकारासारखं झाले. प्रत्येक पत्रिकेत आदल्या दिवशी तरी येऊन जायचे, नाही तर दुसऱ्या दिवशी तरी यायचे ते. पण आज या वर्षभरात पहिल्यांदा महेश गुरुजींची बोपे गावात गाठ पडली माझी. असं गुरुजी भेटले, कुंदन महाराज भेटले. आपण सगळी मंडळी आदरणीय मंडळी आहात आणि विशेष करून माझे बंधू, माझे थोरले भाऊ आहेत यशवंत महाराज. आमच्याकडे कर्नाटकामध्ये शिष्य परिवार जास्त आहे, यांना सगळ्यांना माहीत आहे. कर्नाटकामध्ये खूप मोठा आमचा शिष्य परिवार. आमच्याकडे विजापूरपासून बेंगलोरपर्यंत आम्ही ज्ञानेश्वरी कानडीमध्ये केली आहे, गाथा कानडीमध्ये केला आहे, भागवत त्या लोकांकरता कानडीमध्ये केलं आहे, कानडीमध्ये कीर्तनं आम्ही करतो. आता तुम्हाला कळत नाही म्हणून मी बोलत नाही, तर ते पण माझ्यापेक्षाही जास्त ते कीर्तन कानडीमध्ये करतात. आमच्याकडे कर्नाटकामध्ये बागलकोटला मठ आहे, आमच्या 250 वर्षाचा मठ आहे तो. त्या मठाची सगळी धुरा ते सांभाळतात. आणि असं सहज येणं झालं, त्यांना म्हटलं चला कीर्तनाला आले. त्यामुळं ते बंधू आमचे तेही इथं उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुनश्च एकदा सेवा भगवत चरणी मानकोजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या परंपरेच्या नियमाप्रमाणे अर्ध्या मिनिटामध्ये मानकोजी बोधराचे भजन होईल आणि मग कीर्तनाची सांगत. मानकोजी बोध, मानकोजी बोधना, मानकोजी बोधना, मानकोजी बोधना, मानकोजी बोधना, मानकोजी बोधना. टाळी टाळी हा. मानकोजी बोधना, 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 मानकोजी बोधना. मानकोजी बोधना,
क्षमा करा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा